सांगलीमध्ये उद्या अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन होईल। यावेळी देवेंद्र फडणवीस हे सांगलीकरांना संबोधित करणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे, पाहूयात। सांगली शहरातील संजयनगर परिसरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती। पालकमंत्री जयंत पाटील असताना त्यांनी हा प्रस्ताव दाखल केला होता। त्यावेळी महापालिकेने या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे जे स्मारक आहे ते उभं करण्यासाठी मंजूर दिली होती। त्यानंतर त्याला निधी देखील देण्यात आला आणि आता जे या भागातील नागरिकांचं स्वप्न आहे ते पूर्णत्वास जात असल्याचं पाहावयास मिळतं। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जे नागरिक होते ते मागणी करत होते या ठिकाणी पुतळा उभारला जावा। आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी पुतळा उभारला जात आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। आपण सध्या पाहू शकतो या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जे श्रद्धाळू आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातून जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी येणार असल्याचं पाहावयास मिळतं। मुख्यमंत्री येणार असल्याने या ठिकाणी सुरक्षा देखील कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। काहीच वेळापूर्वी पोलिसांकडून बॉम्बशोध पथकाकडून देखील या भागात जी आहे ती पाहणी करण्यात आलेली आहे आणि सांगलीकरांची जी गेल्या अनेक वर्षांची मागणी होती ती आता उद्या पूर्णत्वास जात असल्याचं पाहावयास मिळतं। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।